नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की वसुंधरा सकाळपासून कामं करून दमलेली असते. ती रूम मध्ये येते, मुलांनी केलेला पसारा सगळा आवरते, त्यावेळी रिलॅक्स बसते. तिला पटकन झोप लागायला लागते. वसुंधरा डुलक्या घेते आणि तेवढं तिथे आकाश येतो. वसुंधराला म्हणतो, अहो काय करताय, नीट आडव्या व्हा बेडवर. वसुंधरा म्हणते, नाही नाही कामं आवरायचे, मी आले पटकन. आकाश तिला थांबवतो. आकाश म्हणतो, वसुंधरा किती दमलाय तुम्ही, थोडा वेळ आराम करा. वसुंधरा म्हणते, नाही नाही आराम करून कसं चालेल, आत्ता मुलं येतील, मुलांच्या खायची तयारी, आता संध्याकाळ होईल, गुरुमातांच्या पूजेची तयारी करायची, त्यांच्या खाण्याची व्यवस्था करायची, आरतीची तयारी करायची, खूप काम आहेत, पहाटेसाठी पण सगळी तयारी मला आत्ताच करून ठेवायची. आकाश म्हणतो, वसुंधरा प्लीज ऐका, अहो एवढी सगळी कामं एकटी करू नका, तुम्ही तनयाची मदत घ्या ना. वसुंधरा म्हणते, नको, तनयाची मदत नको, अहो तिला या कामांची सवय नाहीये आणि त्यात गुरुमाता चिडल्या ना तर खूप वाईट होईल. आकाश म्हणतो, ठीक आहे, मग मला सांगा ना काय करायचंय ते, मी करतो. वसुंधरा म्हणते, काही नाही मी करते. आकाश म्हणतो, वसुंधरा पहाटे झोप झाली नाहीये तुमची, लवकर उठावं लागलं होतं आणि गार पाण्याने आंघोळ केली, अहो तुम्हाला आजार पण येईल, तुम्ही पडा, आराम करा. वसुंधरा म्हणते, नको नको, मी एक काम करते, जरा कडक चहा घेते, म्हणजे जरा बरं वाटेल. तुम्ही नका काळजी करू, मी येते पटकन. वसुंधरा धावत खाली निघून जाते. आकाशला तिची काळजी वाटते. तर इकडे अखिल तनयाला म्हणतो, तनया तू इथे आत का निघून आलीयस, अगं बाहेर छान गप्पा चालू आहेत. तनया म्हणते, माझा मूड नाहीये गप्पा मारायचा, मी त्या गुरुमातांशी. अखिल म्हणतो, तनया असं का बोलतेयस तू, अगं किती छान गप्पा चालू आहेत आमच्या सगळ्यांच्या, घरातलं वातावरण किती चांगलंय, अगं किती दिवसांनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पूजा केली, आरती केली, प्रसन्न वातावरण आहे घरात. तनया म्हणते, डोंबल काही पण काय बोलतोयस तू, काय प्रसन्न वातावरण आहे ते, सगळं बोरिंग आहे. अखिल म्हणतो, तनया असं नको ना बोलू. तनया म्हणते, हो मग तिथे वसुंधराचं कौतुकच जास्त चाललं होतं, पूजा कमी चालली होती, ती वसुंधरा सारखं पुढे पुढे करत असते. अखिल म्हणतो, अगं तनू बघितलंस ना, वहिनी सकाळी लवकर उठली होती आणि तिने सगळी तयारी केली होती आणि एवढं कौतुक तर होणारच ना, आणि तुला एवढं जर वाईट वाटत होतं ना, तू रिस्पॉन्सिबिलिटी का घेतली नाही. तनया म्हणते, तुला काय वाटतंय, ते घाबरते का कोणाला, मी कोणालाही घाबरत नाही, उलट तुझ्या आईनेच वसू वहिनीचं नाव पुढे केलं, मग मी काय करणार होते, विचारी मी, माझा कोणी विचारच करत नाही. तनया रडायची नाटकं करते. अखिल म्हणतो, अरे बापरे, रडायला येते का, पण तनया अगं आईचे निर्णय आहेत, ते कोणी बदलू शकतं का, आता इट्स ओके ना, ऍटलिस्ट गुरुमाता घरात आहे तोपर्यंत जरा समजून घे ना, घरातलं वातावरण आनंदात ठेव. तनया भांडायला लागते. ती म्हणते, तुला काय म्हणायचंय, घरातलं वातावरण माझ्यामुळे बिघडतंय का, म्हणजे मी घरामध्ये शांतता ठेवत नाहीये का, मी भांडते का सगळ्यांशी. अखिल म्हणतो, तनू मला वाद नाही घालायचा तुझ्याशी, मी बाहेर जातो, तू शांत झाली की बाहेर ये. हा. अखिल निघून जातो. इकडे जयश्री हॉलमध्ये येते. ती वसुंधराकडे बघते. वसुंधरा डायनिंग टेबलवरती बसून वाती वळत असते. तिकडे तनया सुद्धा येते. तनया जयश्रीला म्हणते, आई तुम्हाला जसं वाटलं होतं त्याच्या उलट घडतंय, हिचं तर केवढं कौतुक होतंय, गुरुमातांनी तर हिला डोक्यावर बसवले, आता काय करणार तुम्ही. जयश्री म्हणते, बसू दे, डोक्यावरती घेऊन बसू दे तिला, हे काही फार काळ टिकणार नाहीये, हिची चांगली बंदोबस्त करते मी, करायचं ना ते माझ्या डोक्यात पक्क आहे. म्हणून जयश्री निघून जाते. तनया वसूकडे बघून हसायला लागते. तनया म्हणते, आई त्या शिष्या म्हणाल्या होत्या ना, घरातलं चौथं मूल त्यात तुम्ही आहात, जरासं चिडवलं की तुम्ही लगेच चिडता, असंच होतं, आगीत थोडं जरी तेल टाकलं ना की ती अशीच भडकते. म्हणून तनया आतमध्ये निघून जाते. तर इकडे जयश्री गुरुमाताकडे येते. गुरुमाता ध्यानात बसलेल्या असतात. शिष्या म्हणतात, गुरुमाता ध्यान लावून बसलेत. जयश्री म्हणते, मला फक्त 2 मिनिटं बोलायचे त्यांच्याशी, 2च मिनिटं, मी फार वेळ नाही थांबणार प्लीज. मी म्हणते, बोल काय बोलायचंय, तू बोलल्याशिवाय काय जाणार नाही, बोल जयश्री. जयश्री म्हणते, पूजेबद्दल बोलायचं होतं, म्हणजे पूजा वगैरे छान पार पडली ना, हे संध्याकाळचं पण तुमच्या मनासारखं झालं ना. गुरुमाता म्हणते, हो सगळं व्यवस्थित झालंय. जयश्री म्हणते, आमची वसुंधरा आहेच तशी, तिने जबाबदारी घेतली ना की सगळं चांगलंच होणार, सून खूप चांगली आहे, तर प्रत्येक काम हे बिनचूक असतं, किती काम असलं ना तरी ती नाही म्हणत नाही. उगीच मला म्हणत होतात की तुझी सून चांगली नाहीये, असं काहीही नसतं, तुमचं चुकलं गुरुमाता, ती वसुंधरा खूप छान आहे, लाखात एक सून आहे, ती सुद्धा कौतुक करत होतात, म्हणजे काय असेल ना. योगिनी म्हणते, चांगल्या कामाचं मी कौतुक करते, नेहमीच असं करते मी, तू चांगलं काम केलं असतं ना तर तुझंही कौतुक केलं असतं, पण जयश्री कसं आहे ना, एक दिवस काम करायचं, जीवन गौरव पुरस्कार मागायचा, हे असं काही मिळत नसतं, काम हे सातत्याने करायचं असतं, कष्टामध्ये सातत्य हवं. तुझ्या सुनेने आज चांगलं काम केलं याचा अर्थ ती चांगली असं होत नाही, उद्या पण इतकंच चांगलं काम करेल एवढं नाहीये गॅरंटी. जयश्री म्हणते, करणार, ती नक्की करणार, तुम्हीच बघाल आणि तुम्हीच मला सांगाल, वसुंधरा तुम्हाला खोट्यात पाडेल. जयश्री निघून जाते.
योगिनी म्हणते हिचा अहंकार काही कमी होत नाही. तर रात्री वसुंधरा आपल्या रूम मध्ये येते. ती सगळं आवरून वर आलेली असते. मुलंही झोपी गेलेली असतात. आकाश काम करत असतो. वसुंधरा खूप थकलेली असते. तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. विचारतो, वसुंधरा काय झालंय, चेहरा का असा दिसतोय, ताण आलाय का तुम्हाला? वसुंधरा म्हणते काही नाही, जरा डोकं दुखते, बाकी काही नाही. आकाश म्हणतो बसा इथे, जरा रिलॅक्स व्हा. वसुंधरा म्हणते नाही, तांदूळ भिजत घालायचेत मला, उद्या सकाळच्याला पेज बनवायचे. आकाश म्हणतो वसुंधरा तुम्हाला तर ताप आलाय, तुम्ही बसा आधी इथे, असं मी औषध घेऊन येतोय. वसुंधरा म्हणते नको, त्या गोळीने झोप लागते. आकाश म्हणतो झोपायलाच हवंय तुम्ही, अहो चेहरा बघा कसा झालाय तो. वसुंधरा म्हणते आकाशराव पहाटेची सगळी तयारी करायची, मी आलेच पटकन. आकाश रागवतो आणि तिला बसायला सांगतो. वसुंधरा म्हणते आकाशराव प्लीज. आकाश म्हणतो वसुंधरा कळत नाही का तुम्हाला, हा हट्टीपणा करताय तुम्ही, झोपा इथे, मी औषध आणून देतो. आकाश वसुंधराला झोपायला सांगतो. तिच्या अंगावर पांघरून टाकतो. आकाश वसुंधराचं डोकं चेपून देतो. वसुंधराशी बोलत असतो. वसुंधराला एका सेकंदात झोप लागून जाते. तिच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवतो आणि तिच्या पायाला काचेची वाटी चोळून देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधरा उशिरा उठते. 7 वाजलेले असतात. वसुंधरा ताडकन उठते आणि ती घड्याळ बघते. ती म्हणते देवा, सगळी तयारी करायची राहिली, गुरुमाता आता चिडतील. वसुंधरा धावत खाली येते. इकडे खाली पूजा आरती सगळं झालेलं असतं. वसुंधरा खाली येते आणि सगळ्यांकडे बघते. आकाश विचारतो वसुंधरा कसं वाटतंय, ताप उतरलाय ना? वसुंधरा म्हणते माझं सगळं जाऊ द्या, पण आकाशराव अहो पूजा वगैरे सगळी तयारी कोणी केली आणि आईंनी केलं का हे सगळं? आकाश म्हणतो मी केलंय सगळं, मला सगळं सांगितलं होतं ना, तसं मी पहाटे उठलो लवकर आणि सगळं केलं. वसुंधरा म्हणते आकाशराव मला उठवायचं होतं ना, मी केलं असतं. आकाश म्हणतो असं कसं, तुम्हाला ताप होता. दोघांची खुसबुस चालू असते. योगिनी चिडते. ती म्हणते कोण आहे, कसली खुसबुस चालू आहे, प्रार्थना होईपर्यंत थांबता येत नव्हतं का? ती वसुंधराकडे बघते. वसुंधरा पारुशी खाली आलीये हे ती बघते. योगिनी विचारते हे काय, तू अजून पारुशी कशी काय इथे? वसुंधरा माफी मागते. ती म्हणते सॉरी, चुकलं माझं, अहो सकाळी मला जागच नाही आली. योगिनी म्हणते तू उठलीच नव्हतीस, मग पूजेची तयारी तरी कोणी केली? आकाश म्हणतो मी केली पूजेची सगळी तयारी. योगिनी विचारते हा बोलते ते खरंय का? वसुंधरा मान डोलावते. योगिनी म्हणते वा छान उत्तम, एक दिवस तू काय केलंस, फिटली तुझी सगळी जबाबदारी नवऱ्यावर टाकून मोकळी झालीस ना तू. श्री बघतेस ना, ही तुझी लाखात एक सून. म्हटलं होतं ना कष्टात सातत्य हवं, जमलं नाही तुला, आणि मला ही अशी माणसं अजिबात आवडत नाही. आणि जयश्री तुझ्या मुलाला हिने बरोबर कायात घेतले. जयश्री वसुंधराला म्हणते वसुंधरा हे तू बरोबर केलं नाहीये, तुझ्यामुळे मला सुद्धा ऐकून घ्यावं लागतंय ना. आकाश म्हणतो गुरुमाता माफ करा, पण मला थोडं बोलायचंय. संसारात नवरा बायको एकच असतात ना. अहो वसुंधराला बरं नव्हतं आणि त्यामुळे मी सगळं कर्तव्य पार पाडलं. तुम्ही वर्षभर जरी इथे राहिलात ना तरी वसुंधरा आनंदाने सगळं पार पाडते. त्या काल आजारी होत्या म्हणून मी सगळी तयारी केली. योगिनी विचारते आता दुपारचा स्वयंपाक स्वतःच्या हाताने करणार आहेस का तो पण नवऱ्याकडून करून घेणार आहेस तू? वसुंधरा म्हणते नाही मी सगळं करेन. तनया म्हणते मी आहे ना, मी मदत करेन, म्हणजे वहिनी आजारी आहे ना म्हणून मी सगळी मदत करेन. योगिनी म्हणते काही गरज नाहीये. जर वसुंधराला जमत नसेल तर माझं अन्न मी स्वतः शिजवून घेईल, पण माझ्या अन्नाला तुझे हात लागता कामा नये. जयश्री बघ तुझ्या सुनेला जमते का? जयश्री माफी मागते. तर थोड्या वेळाने वसुंधरा आवरून खाली येते आणि स्वयंपाक करायला जात असते. जयश्री म्हणते झालं समाधान तुझं, तुझ्यावरती एवढं विश्वास ठेवून जबाबदारी टाकली होती आणि तू काय केलं, नेहमीसारखं माझं नाक कापलं, बरं वाटलं असेल ना. वसुंधरा म्हणते आई खरंच मी मुद्दाम नाही केलं. जयश्री म्हणते तुझ्यामुळे माझ्या आकाशला सगळी कामं करावी लागली, लाज वाटत नाही तुला हे सगळं करताना? एरवी तर कामसुबानाचा आव्हानच असते तू. वसुंधरा म्हणते आई मी खरंच सांगते तुम्हाला, मी आकाशरावांना हे सगळं करायला सांगितलंच नव्हतं, त्यांनी स्वतःहून केलं आणि मला माहिती पण नाही त्यांनी ही कामं कधी केली ते. जयश्री म्हणते काम तू हातात घेतलं होतं सगळ्यांसमोर, चूक तू करायची आणि मान मी खाली घालायची. वसुंधरा माफी मागते. जयश्री म्हणते तेव्हा या घरामध्ये शांती मिळू दे थोडी तरी, आणि मी आता तुझ्याकडून अपेक्षा करणं सोडून दिले. जयश्री आतमध्ये निघून जाते. ती तनयाकडे येते. तनया म्हणते आई कसलं भारी ना, गुरुमाता किती बोलल्या वसुंधराला. जयश्री म्हणते पण या सगळ्याचा उपयोग काय झाला, आकाशने तिची बाजू घेतलीच ना. एवढीशाने काही होत नाही, असं काहीतरी झालं पाहिजे ना की आकाशला सुद्धा तिची बाजू घेता यायला नाही पाहिजे. तनया म्हणते आई होईल, सगळं होईल आहे ना, अजिबात काळजी करू नका. जयश्री म्हणते काहीतरी व्हायलाच हवं. जयश्री निघून जाते. तर इकडे वसुंधरा स्वयंपाक करत असते आणि तिथे आकाश येतो. आकाश वसुंधराकडे येतो आणि तिच्याशी बोलतो. तो तिला विचारतो मदत करू का काही? वसुंधरा म्हणते तुम्ही काही थांबूच नका इथे, तुम्ही जा. वसुंधरा आकाशला पुढे म्हणते अहो तुम्हाला नाही माहिती काय कसं स्वयंपाक करतात ते, आणि ना गुरुमातांची भाजी एकदम सौम्य असते, मसाला कमी, तिखट कमी, मीठ कमी. अहो हे सगळं करायचं असतं, तुम्हाला मदतच करायची आहे ना. मी भाजी शिजत टाकली, तुम्ही इथे उभं राहा, मी 5 मिनिटात आले.
वसुंधरा निघून जाते आणि आकाश इथे उभा असतो. आकाशला क्लायंटचा फोन येतो. तो फोन घेतो आणि बाजूला निघून जातो. तनया पटकन किचनमध्ये येते आणि गुरुमातांच्या भाजीमध्ये जास्त लसूण टाकते. तिखट, मीठ सगळं जास्त टाकून ठेवते आणि ती झाकण ठेवते. तनया तिथून निघून जाते. आकाशचं फोनवरचं बोलणंही झालेलं असतं. तो भाजीजवळ येऊन उभा राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.